हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही तुमच्या घरी सगळे ठीक असाल. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मला एक नवीन नवीन रेसिपी बनवायला खूप आवडते. तर आज माझा प्लॅन होता सँडविच बनवायचा. तर मी थोडे कॉर्न उकडून घेतले होते आणि थोडा कांदा पण चॉप करून घेतला आहे. त्यात मी कॉर्न, कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे आणि थोडेफार सॉसेस टाकणार आहे. तर खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला एक जण बोलला होता, काय तुला सँडविच बनवता येत नाही? आणि अजूनसुद्धा तो मला बोलतो की तुला सँडविच बनवता येत नाही, काय ते बनवलं होतं. तर मी आता सँडविच बऱ्यापैकी बनवायला शिकलेली आहे. तर मी हे सगळं मिश्रण मिक्स करते. कांदा, टोमॅटो, कॉर्न, शेजवान सॉस, मेयोनीज थोडं टाकलं आहे आणि मी थोडंसं बटर मेल्ट करून घेतलं आहे. ब्रेडवरती थोडा पहिला बटर लावून घेतलं आहे आणि हे जे मिक्स केलं आहे आपण मिश्रण ते मी लावत आहे. आणि माझ्याकडे चीज थोडंसंच आहे, तर मी थोडं चीज लावताना थोडी कंजूसी करते, कारण की आपल्याला खूप सारे सँडविचेस बनवायचे आहेत. तर मी असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये त्याला लावत आहे. असं थोडंसं डेकोर केलं आहे आणि वरून अजून एक ब्रेड ठेवून मी थोडा जो मेल्ट केलेला बटर आहे तो सुद्धा मी त्यात लावला आहे वरून. आणि असे एक एक मी सँडविच बनवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता. हे असं मी आता ते सँडविच मेकरमध्ये बेक व्हायला ठेवलं आहे. बघा किती छान प्रकारे ते झालेलं आहे बेक. तर मी आता थोडं खाऊन बघते. मला तर वाटत नाही की चांगलं झालं असेल, पण हां, चांगलं झालं आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.